घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झालेलं आहे, मोठी बातमी आहे. चावकेजी, याचे कसे परिणाम होऊ शकतात सरकारवर? याचा जसं आता किरण रिजिजूंनी पुन्हा एक प्रण करून घोषणा केली की आम्ही पुन्हा हे विधेयक मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, तर अशी शक्यता आहे की संयुक्त अधिवेशन घेऊन म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचं त्यात जर 2/3 मतांचं काही जोडणी होऊ शकते का याचा प्रयत्न करण्याचा एक ऑप्शन सरकारपुढे असेल. शिवाय आणखी कुठल्या मार्गाने हे विधेयक मार्गी लावण्याचा प्रयत्न करता येईल का याचे एक्सप्लोर करत राहतील ऑप्शन्स मधल्या काळात. आणखी काय तरतुदींमध्ये काय बदल करू शकतील ते? तशी गिव्ह अँड टेकची सिच्युएशन परिस्थिती निर्माण होऊ शकते जर विरोधकांसोबत त्यांनी जर काही सहमती जर बनवली तर. विरोधकांचा महिला आरक्षणाला विरोध नाहीच आहे. ज्या पद्धतीनं डिलिमिटेशन किंवा परिसीमन विधेयकाला आणलं गेलं त्यालाच विरोध होता आणि दक्षिण उत्तर हा एक तणाव पण त्याच्यात अंतर्भूत होता. त्यामुळं हे विधेयकावर जर चर्चेनं जर मार्ग काढायचा प्रयत्न केला तर त्यात यश मिळू शकते. चावकेजी, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे इतर विधेयकांवर देखील आता मतदान होणार नाही. 2 इतर विधेयक प्रस्तावित होती ती देखील सरकारनं मागे घेतलेली आहेत. हो, कारण ह्या सगळ्या तिन्ही विधेयकांचं एकमेकांशी संबंधित होते आणि एक जर पारित घटना दुरुस्ती विधेयक जर पारित होणार नसेल तर ते निरर्थक ठरणार होते 2 विधेयक. त्यामुळे त्यांनी त्याच्यात माघार घेतली आहे. कारण सगळा सरकारचा जो जुगार होता तो ह्याच विधेयकावर होता की हे विधेयक पास होईल आणि आपल्या सगळ्या ज्या मनसुबे आहेत ते पूर्ण होतील. पण विरोधक शेवटपर्यंत ठाम राहिले आणि कुठल्याही इशाऱ्याला किंवा धमक्यांना किंवा कुठल्याही याला बदले नाही आणि त्यांनी 230 मतांनी हे विधेयक नामंजूर करण्यात यश मिळवलं. चावकेजी, आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे आता भाजप सरकार, मोदी सरकार त्यांच्या हातात एक मुद्दा राहील की तुम्ही आम्हाला मदत केली नाही आणि तुमच्यामुळेच हे विधेयक नामंजूर झालेलं आहे. पुढे काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक देखील आहे. हा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मोदीजी निश्चितपणे प्रचार करतील की यांच्या विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे विधेयक पारित होऊ शकलं नाही आणि महिलांना आरक्षण मिळू शकणार नाही. पण ह्या 2 राज्यांच्या निवडणूक प्रचारांमध्ये आता पुढच्या 10 दिवसात हा तो प्रचार करू शकतात. पण पुढे जाऊन पुन्हा विरोधक तयार होते, विरोधकांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही. पुढे जाऊन यावर पुन्हा तडजोड होऊ शकते आणि मार्ग निघू शकतो हे निश्चित आहे. अगदी बरोबर. त्यासाठी त्यांना पुढाकार घेऊन पण हे मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात हा सर्वात मोठा पराभव आहे. कारण संसदेत अशा पद्धतीनं मतदानाच्या माध्यमातून झालेला पराभव झालेला लोकसभेत हा पहिलाच प्रसंग आहे. अगदी बरोबर.